महाराष्ट्रात पुढच्या काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे। महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये ही प्रमुख लढत असणार आहे। महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष या दोन आखाड्यांमध्ये आहेत। उद्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढवण्याचा निर्णय झालाच तर स्थानिक पातळीवर मनोमिलनासाठी महायुतीच्या बड्या नेत्यांना विशेष प्रयत्न करावे लागतील। नंदुरबार जिल्हा याचंच एक उदाहरण आहे, जिथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याआधीच भाजप आणि शिवसेना शिंदे गटांमधील आमदारांमधील बेबनाव समोर आलाय। डॉक्टर विनय कुमार गावित हे नंदुरबारमधील वजनदार नेते आहेत। ते सध्या भाजपमध्ये आहेत। डॉक्टर गावित यांनी राज्य सरकारमध्ये मंत्रिपदही भूषवलं होतं। माजी मंत्री डॉक्टर गावित आता यांनी पुन्हा एकदा शिंदे गटाच्या आमदारांवर निशाणा साधलाय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये माझं फक्त दोनच टार्गेट आहेत, एक आमदार चंद्रकांत सूर्यवंशी आणि दुसरा म्हणजे आमदार आमशा पाडवी। डॉक्टर गावित यांच्या या विधानामुळे भाजप आणि शिंदे गटाचा वाद विकोपाला पोहोचलाय। शिंदे गटाच्या आमदारांची मस्ती जिरवायची आहे असं देखील डॉक्टर विजय कुमार गावित यांनी म्हटलंय। आता या पार्श्वभूमीवर नंदुरबारमध्ये काय घडामोडी घडणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। तुम्हाला याविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत रहा MCN न्यूज।